एकदम प्राचीन मंदिर आहे. 300 वर्ष अगोदरचं मंदिर, म्हणजे जास्त, पण मला असं म्हणजे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे 300 वर्ष, पण याच्यापेक्षा जास्त आहे. तुम्ही आता बघू शकता एवढी मोठी महादेवांची पिंड तुम्ही आतापर्यंत बघितलेली नसेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण दिसेल. नमस्कार आपण सर्वांना, हाय. आणि आजचा आहे बागेश्वर धाममध्ये 4था दिवस. तर बागेश्वर धाममध्ये आम्ही तिथे बोर झालो होतो. तर इथे एक मोठं शहर आहे खजुराहो. तर खजुराहोमध्ये नाही का एक प्राचीन मंदिर आहे, 64 योगिनी मंदिर. ते बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि त्याच्या बाजूला जस्टमध्ये एक छोटंसं तलाव आहे. त्या तलावामध्ये माशा आहेत, छान छान, काही छोट्याल्या काही मोठ्याल्या. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. त्या माशा नाही का जास्त करून छोट्याला येत आहे ना, त्यामुळे आम्ही बिस्किट आणले दुकानातून. आता त्यांना बिस्किट फेकणार, मग ते वरती येणार बिस्किट खाण्यासाठी, आणि मग मी व्हिडिओ बनवणार. त्यासाठी एक बिस्किटचा पुडा आणला, आणि आता बिस्किट पाण्यामध्ये फेकतो आणि मग व्हिडिओ काढतो, मी तुम्हाला दाखवतो. हे आहे माझ्या हातामध्ये बिस्किट. तो बड़ी करन दे मछली हाँ या क्या कहता बढ़िया। हाँ ये काय का पाला है माहिती की कमळ आहे, मग कमळ. हाँ कमळ आहे, कमळ का झाड. चले अंदर कर मग. ए वासुन जाबलीचं याय रे करन देखो नहीं जाते, काही जाते नाही. वो देखो वो कतो बड़ी दिख ना. वाह वो दिख नहीं करी कतो बड़ी है बहुत बड़ी हुआ. वो देखो मछली जल की पानी, मछली जल की रानी काय नाही मला तीसरी बुकी चौथी कविता नरी जाई. कलर का तो भाई समझ रहे हैं निवड वो सबसे बड़ी जगह अरे वाह नरीच बड़ी है. बड़ी है ना. देखो लाल कलर की देखो दो तीन है. आता त्यांना एक बिस्किटचा पुडा खाऊ घातला, आणि खूप छान छान माशा पण बघितल्या, आणि काही छोट्या काही मोठ्या. आता चाललो आहे पुढे. 64 योगिनी प्राचीन मंदिर आहे, मग एकदम मोठं आहे, आणि कमीत कमी 300 वर्षापूर्वी अगोदरचं आहे. तर ते बघण्यासाठी आता पुढे जात आहे मी. आणि मी नाही का चप्पलसुद्धा घालून नाही आलेलो आहे, तर खाली नाही एवढे चटके म्हणजे गरम लागते ना पायांना, खूप गरम लागतं. माझ्या चपलाने का तिथे चोरी झालं, मग आता नव्या घ्यावा लागतील मला. एक अर्धी दुकान दिसली मला, तर नव्या चप्पल घेऊन टाकतो. सर्वजण पुढे जात आहे, मी मागे आहे. हे तर तलावाच्या जस्ट वरती एक छोटीशी जागा आहे, तिथे येऊन आपण व्हिडिओ वगैरे काढू शकतो. आणि ते बोटिंग पण आहे, बोट करायला बोटसुद्धा आहे. छोटंसं तलाव आहे. हे इकडे आहे मंदिर, प्राचीन मंदिर. आणि भेटतो तुम्हाला मी मंदिरमध्ये गेल्यावरती. मस्त आहे, आजूबाजूला दुकान वगैरे. प्रवेशद्वार. इथे सर्वजण घेत आहे फूल वगैरे आतमध्ये चढवण्यासाठी. इकडे बाजूला एक गार्डन आहे, मस्त आहे गार्डन, मोठंच आहे. आणि तिकडे एक प्राचीन मंदिर सुद्धा आहे. हे बघा हा मंदिर.
पहिले इकडे दर्शन करून घेणार, मग त्यानंतर ह्या मंदिरमध्ये जाणार. मस्त आहे इथे. मला तर वाटलं होतं पहिले, असं वाटलं होतं की फक्त हे बागेश्वर धाम आहे असं मला वाटलं होतं, पण इकडे प्राचीन मंदिरसुद्धा आहेत 300 वर्ष अगोदरचे. हे एक झाड तर मी हे कालभैरव आहे. मला पहिल्यांदा माहिती नव्हतं, पण आता मामांना त्यांनी विचारलं, ते म्हणताय कालभैरव आहे. दर्शन करून घ्या सर्वजण. मी तर केलेत. इथे थोडंसं समोर आलो ना तर हे बघा प्राचीन मंदिर. थांब ना एक मिनिट. मस्त आहे. आपल्याकडे तर असं नाही आहे बघण्यासारखं, पण इकडे मस्त आहे, छान आहे. ही माझी मावशी, ती मावशीची याची मुलगी, ती ही मम्मीची मुलगी, मायले की दोघी. बांबूचे झाड मस्त येतात. हा बघा मंदिर. 300 साल ते दे म्हणतायलाच. हे असं तारीख मारलेली हे समजत नाहीये. इकडे एक मंदिर, इथे पिण्याचे पाणी, आणि इकडे बाजूला तारी मारलेली आहे. हा मंदिर छोटा आहे आणि हा मोठा आहे, पण तारीख कशामुळे मारलेली हे समजत नाहीये. तिकडे फॉरेनर्स आहे. हे बघा फॉरेनर्स आलेले आहे इथे. टुरिस्ट. मतंगेश्वर महादेव नाव लिहिलेलं आहे, पण आतमध्ये अजून जाऊन बघितलं नाही, आणि व्हिडिओ वगैरे तर काढू देणार नाही असं मला वाटतंय. टुरिस्ट आलेले आहे इथे. अशी तारे मारलेली आहे ना, त्यामुळे व्हिडिओ क्लिअर नाही येते. थोडंसं वर जाऊन व्हिडिओ काढू शकतो ना मी. हे बघा हा टुरिस्ट फॉरेनर्स. हाय ते हाय करताय. एकदम प्राचीन मंदिर आहे. 300 वर्ष अगोदरचं मंदिर, म्हणजे जास्त, पण मला असं म्हणजे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे 300 वर्ष, पण याच्यापेक्षा जास्त आहे. हे बघा, ही साईडची जी व्हाईट शर्टवाली मॅम होती ना, ती हाय करत होती पहिल्यांदा. कॅमेरा वगैरे आणलेले आहेत त्यांनी, म्हणजे आपल्याला सुद्धा व्हिडिओ काढता येईल. बघूया तिकडे जाऊ नंतर. पण पहिले ते तिकडे पाठीमागे सुद्धा एक मंदिर आहे. खूप सारे मंदिर आहे इथे. इकडे हे टुरिस्ट, हे बघा हा कशा बसल्यात, कसं काय मोटरसायकल चालवत आहे. अगर त्यांनी आतमध्ये जाऊ दिलं तर खूप छान होईल. मला पण ते मंदिर बघायचं आहे, जिथे टुरिस्ट आलेले आहे ना, फॉरेनर्स, बाहेरचे लोक, ते जे बघताय ते मला सुद्धा बघायचं आहे. मी जाणार तिथे, पण पहिले इन्क्वायरी करून बघतो, म्हणजे आजूबाजूला विचारतो तिकडे आतमध्ये जाऊ देतात का नाही. जाऊ दिलं तर खूप छान होईल. आतापर्यंत तुम्ही बिन असं सुद्धा बघितलं नसेल. हा बघा, हा मग काय आहे दिसतंय का तुम्हाला? आता एवढं कन्फर्म तर नाही करू शकत मी, पण हे काय आहे सुद्धा मला सुद्धा नाही माहीत, पण एकदम प्राचीन आहे. ते बघा आतमध्ये जागेवरती मूर्ती ठेवलेल्या आहेत, आणि इकडे
मी तिकडे माझी फॅमिली आणि मी बॅक साईडला आलो होतो. व्ह्यू तर मस्त येतं आहे, एकदम छान. तुम्हाला खोटं नाही बोलत, आता पहिली वेळेस असं बघितलं आहे मी. याच्या अगोदर असं काहीच बघितलेलं नव्हतं. खूप जागे गेलो, पंजाबला गेलो, पण एवढं जुनं मंदिर आणि एवढं छान म्हणजे स्ट्रक्चर जसं हे भिंत बनवले आहेत ना, तसं आतापर्यंत बघितलेलं नाही मी. आणि हे फॉरेनर्स परत टुरिस्ट आहे, त्यांना काय खूप छान म्हणजे हे इकडं हा छोटासा तालाब आणि इकडे गार्डन आहे, पूर्ण गार्डन. एक फोटो काढून घेतो. फोटो खोटं तर नाही बोलू शकत, पण आत्तापर्यंत अशी ज्या भिंत आहेत, अशी भिंत मी आत्तापर्यंत बघितलेली नाही आहे. हे बघा किती जुने, म्हणजे हे पूर्ण दगड आहे, दगडाने बनवलेली भिंत आहे. आणि त्या टायमाला सिमेंट तर नव्हते, मग हे काय नवीन असेल काही, आपल्याला काय माहिती. आपण मला काय आत्ताशी 20 वर्षाचं आहे, मला एवढं काही अनुभव नाही आहे. पण बघण्यासारखं खूप छान आहे आणि मस्त आहे. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्ही पिनसुद्धा आतापर्यंत एवढं प्राचीन मंदिर बघितलेलं नसेल. हे बघा मागे एक मूर्ती आहे आणि इकडे पण मस्त काय, माझ्याकडे शब्द नाही असं म्हणजे तुम्हाला बोलता येईल असे, पण बघायला खूप छान आहे, एकदम मस्त. मी मंदिरामध्ये जातो आणि होऊ शकलं तर आतमध्ये व्हिडिओ काढू दिलं तर काढेल, नाही काढू दिलं तर मग सॉरी, मी तर बघून घेतो. हे बघा हा पायऱ्या आहेत. आतमध्ये खूप मोठी पिंड आहे महादेवांची. व्हिडिओ काढू देतील का नाही काढू देता. हा बघा हे महादेवांची खूप जुनी पिंड आहे. घाबरत आहे मी आता सध्या व्हिडिओ काढता कोणी बघून घेतलं तर बोलणे ऐकावे लागतील मला. तुम्ही आतापर्यंत अशी पिंड बघितलेली नसेल. मी जशी बघतोय आणि तुम्हाला दाखवतोय ना, पण इथे असं म्हणजे कोणी बघत नाही आहे मला. इथं प्रसाद घेत आहे सर्वजण. ही बघा एकदम छोटीशी जागा आहे तिकडे जाण्यासाठी. चारीकडून व्हिडिओ काढून घेतो. मनात असं धगधग होत आहे, कारण की आतापर्यंत अशी मूर्ती मी बघितलेली नाही आणि पिंडसुद्धा बघितलेली नाही अशी आतापर्यंत. तिकडून आहे जागा. तुम्ही आता बघू शकता, एवढी मोठी महादेवांची पिंड तुम्ही आतापर्यंत बघितलेली नसेल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला दिसेल, पूर्ण दिसेल. मी दर्शन करून घेतो, पाय पडून घेतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेल. त्याबद्दल सॉरी, थांबा थोडं. आतापर्यंत तुम्ही असं म्हणजे ही अशी भिंत आणि एवढी मोठी महादेवांची पिंड बघितलेली नसेल. खरं सांगतोय मी, तुम्ही बघितलेली नसेल, कारण का मी आतापर्यंत बघितलेली नाही. मी खूप साऱ्या ठिकाणांवरती म्हणजे चांगले देवस्थानावरती गेलेलो आहे, पण आतापर्यंत एवढं मस्त प्राचीन मंदिर आणि प्राचीन महादेवांची पिंड आतापर्यंत मी बघितलेली नव्हती. तेवढं तरी बरं झालं का मी इकडे हिंडण्याला आलेलो आहे आणि मला हे सर्व काही पाहण्यासाठी भेटतंय, तुम्हाला दाखवण्यासाठी पण सुद्धा भेटतंय. आता बघूया तिकडे साईडला जो मंदिर आहे ना, तर ते मंदिर कशाचं आहे मला एवढं कन्फर्म तर माहिती नाही आहे, पण जेवढं माझ्याकडून होईल मला सुद्धा बघायचं आहे आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवेल. बघतो, अगर जाऊ दिलं तर खूप छान होईल माझ्यासाठी, कारण का मला व्हिडिओ बनवायला खूप
छान वाटते आणि मस्त वाटते. फक्त तुम्ही नाही का व्हिडिओला एक छोटंसं लाईक करून द्या आणि एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप आहे. मला तेवढंच अनुभव चांगलं वाटतं. तर प्लीज माझी तुमच्याशी नम्र विनंती आहे का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पूर्ण बघा आणि जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं मला प्रेम द्या. म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं व्हिडिओ लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. आणि मी आता मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहे सध्या. इकडे मस्त ऊन आहे ना, त्यामुळे चेहरा मस्त एकदम क्लिअर होतो, त्यामुळे पाठीमागे आलो होतो. आणि बघतो मी ट्राय करतो, अगर मला बाजूच्या मंदिरमध्ये जाऊ दिलं ना खूप छान आहे. कारण की तिथे सगळे फॉरेनर्स व्हिडिओ काढताय, कॅमेरासुद्धा आहे त्यांच्याकडे, गोप्रो आहे, मोबाईलचे फॉरेनर्स नाही का कमीत कमी 25 ते 30 जण आलेले आहेत. कोणाकडं गोप्रो आहे, कोणाकडे कॅमेरा आहे, कोणाकडे मोबाईल आहे, भारी भारी डिव्हायसेस आहेत. पण माझ्याकडे फक्त हा आहे आणि याच्यानंच मी काढणार. आणि तिथे मला कोणी थांबवणार नाही व्हिडिओ काढण्यासाठी. कारण का तिथे दुसरे पण काढतात आणि मी सुद्धा काढणार, तुम्हाला पण दाखवणार, मी सुद्धा बघणार. आहे बाजूच्या मंदिरापाशी ते बघा हे फॉरेनर्स आणि सर्वांकडे कॅमेरा वगैरे आहेत. मी याच्या अगोदर तर सांगितलं तुम्हाला. आणि काही आपले हे पण आहे इंडियन्स. बघतो मी, मला जायचंच आहे आता, तर पक्क्यात जायचं आहे. सर्वजण तिथे जात आहे. गार्डन वगैरे खूप छान आहे, मस्त आहे. आणि स्ट्रक्चर पण खूप छान बनवलेलं आहे. मंदिरसुद्धा छान आहे आणि एवढी बारीक एकदम, म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहे का कसं बोलून दाखवू तुम्हाला मी, का हे खूप म्हणजे मनाला एकदम शांत वाटते. मस्त आहे. प्राचीन मंदिर म्हटलं तर पहिली वेळेस बघतोय मी प्राचीन मंदिर. हे बघा, फोटो काढून घेतो ना. चल आता तिकडे जायचं आहे, त्याच्यामुळं मी आता आम्ही महादेवाचे दर्शन केलेत. आता मी चाललो आहे त्या साईडला जायचं आहे मला. आणि मी जाणारच, पक्क्यात जाणार. चलो. आम्हाला आता तिकडे जायचं पक्क्यात. मी तर चेहरा वगैरे धुवून घेतो, पाणी वगैरे पिऊन घेतो. पाणी पिलं तर सर्दी होणार, मला पाणी नाही पिणार, फक्त चेहरा धुवून घेतो. आता मी पटापट चालत तिकडे जात आहे. मला ते मंदिर बघायचेच, काहीही करून बघायचंच. कारण की आतमध्ये नाही का, आता मी बाहेरून बघितलं ना थोडंसं म्हणजे या अशा जाळ्यांमधून बघितलं थोडंसं छोट्याशी नजरनं, तर तिथे एक मोठं हत्तीचं एक प्राचीन मूर्ती आहे. आता मला एवढा आनंद होत आहे, खूप आनंद. मला मी ते बघितल्याशिवाय होतं राहणार. आता मी ह्या शब्द 4 वेळा म्हणजे व्हिडिओमध्ये सांगून दिला, पण बघणारच, पक्क्यात बघणार. तर भेटूया तुम्हाला पार्ट 2 मध्ये, ठीक आहे. मला नाही का बाजूच्या मंदिरमध्ये जायचं आहे. तिथे 100 रुपये एका जणाचं तिकीट आहे. तर आम्ही सर्वजण 9 जण आहेत आणि मी विचारपूस करून आलो आहे तिथून. आणि मावशीचं पॉकेटसुद्धा हरवलं, त्यात 5,000-1,000 रुपये होते. आता काय करू शकत नाही, त्यात कोणाला सापडला असेल, त्याला सापडले असेल तो तर देणार नाही. आणि ते एक नवीन मंदिर आहे, म्हणजे जस्ट आता जो मंदिर बघितलं ना त्याच्या बाजूला इथे एक जस्ट मंदिर आहे. जय श्री गणेश. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा महादेव. हा चला. आता सर्वजण इथे बाजूला येऊन बसलेले आहेत. आम्ही सर्वजण इथे बसलो आहेत. आणि हे इकडे बाजूला तळाव, ते पहिल्यांदा जे बघितलं आम्ही ते तळाव, माशा वगैरे बघितले ते. आता जस्ट इथून खाली उतरतो. कोणी नाही बी आला ना, मी एकटा 100 रुपये तिकीट घेणार आणि मामा आणि मी त्या 2 तिकीट घेणार आणि डायरेक्ट आतमध्ये जाणार आणि पूर्ण बघून येणार. वाटलं संध्याकाळ बी झाली जमेल, आम्हाला 2 दिवस बी लागले जमेल, पण आम्ही ते बघितल्याशिवाय तर जाणार नाही.
हे बघा हॉटेलमध्ये सुद्धा अशा मूर्त्या आहेत. एक VIP हॉटेल आहे आणि यांच्या बाहेरून एक शो दाखवण्यासाठी मूर्त्या आहे. म्हणजे एक करिओ आर्ट सेंटर, म्हणजे आर्ट सेंटर आहे जे काहीतरी असेल, पक्क तर नाही माहिती मला. मी इथे आलो होतो तिकीट काढायला पण नाही काढू शकलो कारण की एका जणाचे फुल डे 900 रुपये आहेत, त्यामुळे कॅन्सल. सॉरी, दुसऱ्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा मी बघणार, आता तर नाही बघू शकत. त्याबद्दल मी माझ्या स्वतःला बी सॉरी बोलतो आणि तुम्हाला बी सॉरी बोलतो. आणि इथेच माझा व्हिडिओ पूर्ण संपला आहे. धन्यवाद.